नमस्कार, महत्त्वाची बातमी समोर येते। पारे येथे शासनाकडून भूजल सर्वेक्षण करण्यासाठी बोरविलरचे शुभारंभ। गेल्या अनेक दिवसांपासून सांगोला तालुक्यातील पारे गावचे नाव विकसित कामासाठी सतत चर्चेत आहे। याच पार्श्वभूमीवर आज दुपारी केंद्र शासनाकडून पाणी पातळी तपासणीसाठी व भूजल सर्वेक्षण करण्यासाठी बोरविलर घेण्यात आले होते। विशेष या योजनेसाठी सांगोला तालुक्यातील 24 गावांची निवड करण्यात आली आहे। यामध्ये पारेगाव हे अग्रस्थानी आहे। या बोरविलरचा शुभारंभ माजी तंटमुक्त अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले। तर यावेळी उपसरपंच संतोष पाटील, युवा नेते जितेंद्र चव्हाण, युवा नेते बापूसाहेब गायकवाड, माजी सदस्य समाधान गंगणे, नानासाहेब गंगणे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी सीबीएस न्यूज मराठीशी बोलताना संबंधित अधिकारी म्हणाले की नमस्कार, हे जी रीग लागलेली आहे पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डच्या माध्यमातून जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय भूमिजल बोर्ड थ्रू पूर्ण भारतभरात म्हणजे पूर्ण भारत देशात बोरवेल्स बनत आहेत आपले, जेणेकरून की आपल्या एरियातली किंवा म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्रात उभे आहोत तसं कंप्लीट भारत देशात किती कोणत्या स्तरावरती आपली पाण्याची पातळी आहे, जेणेकरून सरकार त्या पाण्या पातळीचं लेवल बघणार आणि कुठल्या गावात कुठल्या प्रकारे कुठली योजना आणू शकणार। जसं फॉर एक्झाम्पल जर असं म्हणायचं झालं ना की जिथं पाणी जास्त आहे म्हणजे पातळी थोडीशी वरती आहे, तिथं पाणी छान प्रकारे अवेलेबल आहे, तर आपण साईडच्या गावाला कसं काय ते मदत करू शकतो किंवा ते पाण्याची पातळी खाली नको जायला याच्यानुसार आम्ही मॅनेजमेंट प्लॅन बनवत असतो। तर जसं आता आपल्या हा गाव झालेला, या गावामध्ये जसं आम्ही आता 200 फूट वेल खोदणार आहोत। वेल खोदल्यानंतर त्याच्यावरती आम्ही एक डिजिटल वॉटर लेवल रेकॉर्डर DWLR म्हणतो ते इन्सर्ट करणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये सेन्सर असतं जो की हा डाटा सरळ जे आमचं रिजन ऑफिस आहे नागपूरला केंद्रीय भूमिजल बोर्ड न्यू सेक्रेटरिएट बिल्डिंगमध्ये हे सरळ डाटा तिथं दिसणार। तर असं पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे जो महाराष्ट्र आहे हा सेंट्रल रिजन नागपूर सांभाळत आहे। सोलापूरमध्ये सुद्धा 120 पॉईंट आहेत, त्यातला एक गाव आपलं सुद्धा आहे आणि त्या अंतर्गतच या सगळ्या गोष्टी चालू आहेत। आणि साईड दिल्याबद्दल सरपंचांचीही खरं म्हणजे धन्यवाद, कारण की काही ठिकाणी आम्हाला खरंच अडचणी होतात, कारण की काही लोकांना असं असतं ना की त्यांना म्हणतात म्हणजे जसं तुम्ही सुद्धा म्हणत असतात की काही लोकांना गरज माहिती असायला पाहिजे की आपण आपल्या गावासाठी काय करत आहोत त्याकरिता आहे ना। आता पाण्याची पातळी गरजेची आहे, कारण की समोर असं ना आपण ज्या वेळेला बँकेतही खात्यात म्हणजे पैसे ठेवतो कशासाठी ठेवतो, तुम्ही भविष्यात काही अडचण नको यायला किंवा आपल्या पोरांकरिता आहे ना। तर मग जर आपण हे आता करत आहोत हे यासाठी की समोर येणाऱ्या जी पिढी आहे त्यांना फायदा झालेला पाहिजे, त्यांना पाण्याचे महत्त्व कळायला पाहिजे आणि समोर पाण्याची किल्लत आपल्या भागात तरी नको यायला यासाठी हे सर्व प्रयत्न। सोलापूर जिल्ह्यामध्ये किती गाव आहेत? 120 आहेत साइट्स तसे 120 सोलापूर जिल्ह्यामध्ये। सोलापूर जिल्ह्यात तालुक्यात 22-24 लिहिलेले होते आणि 24 मध्ये हा पारेगाव निवडला। एक आता हा जो पॉइंट आहे हा 20वा पॉइंट आहे मे बी, ठीक आहे, तर चालणार होता ठीक।